नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSC सेमिस्टर फर्स्ट लेक्चर 4 MT 111 कॅल्क्युलस युनिट आहे आपल्याकडे सिक्वेन्स प्रिपेअर बाय प्रोफेसर H चव्हाण युनिव्हर्सिटी KBC निमो जळगाव। याच्यामध्ये बघा आपण फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलं आपण डेफिनेशन, दुसऱ्या लेक्चर मध्ये पाहिलं आपण डेफिनेशन ऑफ एक्झाम्पल ऑफ लिमिट ऑफ सिक्वेन्स आणि युनिकनेस ऑफ लिमिट, आणि त्याच्यामध्ये आपण एक थर्ड जो लेक्चर पाहिला तो एक्सरसाइज पूर्ण सॉल्व्ह करून घेतलेली आहे आपण। आता आपला चौथा लेक्चर आहे रिलेशन बिटवीन बाउंडेड अँड कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स। चला तर पाहूया रिलेशन बिटवीन बाउंडेड अँड कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स काय राहते। तर तुम्ही पाहिले सिक्वेन्स काय असतं, आता त्याच्यामध्ये आपण बाउंडेड पाहूया। बघा एखादी सिक्वेन्स बाउंडेड म्हणजेच काय की एखाद्या सिक्वेन्सला बाउंडेड अबो आणि बाउंडेड बिलो असेल तर त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो, बाउंडेड सिक्वेन्स। तर बघा पहिलं सिक्वेन्सची डेफिनेशन कशी आहे, अ सिक्वेन्स ऑफ रियल नंबर an इज सेड टू बी या an सिक्वेन्सला बाउंडेड सिक्वेन्स कधी म्हणायचं, इफ देयर एक्झिस्ट अ रियल नंबर k, त्यासाठी एक रियल नंबर k एक्झिस्ट होतो जो की पॉझिटिव्ह असतो, सच दॅट mod of an is less than or equal to k। ही झाली तुमच्याकडे बाउंडेडनेसची डेफिनेशन। आता बघा याचा मीनिंग काय झाला, मी एक्झाम्पल थ्रू समजून सांगतो तुम्हाला। एक सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया, एक सिक्वेन्स इक्वल टू तुमच्याकडे काय आहे की -1n आहे, ठीक आहे। आता या सिक्वेन्स एलिमेंट कसे येणार बघा, पहिली टर्म्स कोणती, जर n इक्वल टू 1 पुट केलं मी a1 a2 a3 अँड सो ऑन, तुमच्याकडे an अँड इन्फिनिटी, ओके। जर पहिली टर्म बघा n इक्वल टू जर 1 पुट केला तर तुमच्याकडे आन्सर येतो -1, 2 पुट केला तर तुमच्याकडे येतो +1। बघा -1 ची पॉवर जर ऑड असेल तर आन्सर येतो -1, आणि मायनस ची पॉवर जर इवन असेल तर आन्सर येतो प्लस, ओके, +1। आता इथं या तुमच्याकडे मायनस ची पॉवर 1 तेव्हा -1, मायनस ची पॉवर 2 तेव्हा +1, मायनस ची पॉवर 3 -1 +1 -1 +1, असं सिमिलरली कुठपर्यंत चालणार आहे, इन्फिनाइट पर्यंत। तर बघा आपल्याला बाउंडेड बघायचं आहे, तर बाउंडेड म्हणजेच काय की सिक्वेन्सला बाउंडेड अबो पाहिजे, म्हणजे याची मॅक्सिमम व्हॅल्यू बघा, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ सिक्वेन्स किती आहे तुमच्याकडे 1, आणि मिनिमम किती आहे तुमच्याकडे ऑफ an -1। बघा मॅक्सिमम आणि मिनिमम तुम्हाला व्हॅल्यू भेटते, या मॅक्सिममला आपण म्हणतो काय, बाउंडेड अबो, आणि तुम्हाला भेटते मिनिमम व्हॅल्यू कोणती, त्याला म्हणतो आपण बाउंडेड बिलो। काय म्हणतो, बाउंडेड बिलो। एखाद्या सिक्वेन्सला तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू भेटली किंवा बाउंडेड अबो आणि बाउंडेड बिलो भेटला तर त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो, बाउंडेड सिक्वेन्स म्हणतो। तर बघा याचा जर मी मॉड घेतला -1n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1, या 1 पेक्षा या सिक्वेन्सच्या सगळ्या टर्म छोट्या आहेत, म्हणजे तुमच्याकडे k ची व्हॅल्यू किती आली, 1। बघा -1n म्हणजे एकदा +1 येणार आहे किंवा एकदा -1 येणार आहे, या 1 पेक्षा छोट्या भेटतात सगळ्या व्हॅल्यू, म्हणून आपण या सिक्वेन्सला काय म्हणतो, बाउंडेड सिक्वेन्स। आता दुसरं एक्झाम्पल बघा, सपोज सिक्वेन्स an इक्वल टू मी घेतला काय तुमच्याकडे n, ओके। तर n या सिक्वेन्सची पहिली टर्म कोणती बघा, 1 पुट केला 1, 2 पुट केला 2, 3 पुट केला 3, 4 पुट केला 4, 5 पुट केला 5 अँड 6। बघा या सिक्वेन्सला इन्फिनिटी पर्यंत जाणार आहे, कुठं थांबणार आहे का, नाही। मग याला मॅक्सिमम व्हॅल्यू काढलं किंवा बाउंडेड अबो काढलं, बघा मॅक्सिमम व्हॅल्यू भेटते का, मॅक्सिमम व्हॅल्यू नाही भेटत, किती, इन्फिनिटी। म्हणजे याला बाउंडेड अबो भेटतो का, नाही, नॉट बाउंडेड अबो। बाउंडेड अबो म्हणजे काय की ही कुठंच थांबत नाही बाउंडेड अबोला, म्हणजेच काय तुमच्याकडे बघा ज्यावेळेस चालली इन्फिनिटीकडे पण ती कुठंच थांबली नाही, दॅट मीन्स नॉट बाउंडेड अबो। बाउंडेड अबो नाहीये तर ही सिक्वेन्स बाउंडेड नाही। एखादी सिक्वेन्स बाउंडेड अबो पण आहे आणि बिलो पण आहे तर त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो, बाउंडेड सिक्वेन्स। बघा बिलोला आहे ती, ही सिक्वेन्स बिलो हे 1 ला आहे, बघा याला मिनिमम व्हॅल्यू आहे, मिनिमम व्हॅल्यू किती आहे, 1, आणि याला म्हणतो आपण काय, बाउंडेड बिलो। बाउंडेड बिलो बाय 1 नी आहे पण याला बाउंडेड अबो आहे का, नाही, मग ही सिक्वेन्स इज नॉट अ बाउंडेड। मग तुम्हाला हे समजलं असेल की बाउंडेड म्हणजे काय, म्हणजे आपण जर मॉड ऑफ an घेतला दॅट मीन्स मॉड ऑफ n इज नॉट इक्वल टू एनी k, म्हणजे असं एकही k भेटत नाही जे की सिक्वेन्सच्या साऱ्या टर्म याच्यापेक्षा छोट्या राहतील। म्हणजे कोणता बघा 100 जरी घेतला तर 100 पेक्षा एक टर्म मला भेटते सिक्वेन्सची 101। सपोज मी 1 कोटी घेतला, 1 कोटीपेक्षा मला अजून एक टर्म भेटते, k ची व्हॅल्यू सपोज मी 1 कोटी घेतली तरी पण तुम्हाला 1 कोटीपेक्षा एलिमेंट जास्त भेटतोच आहे, कारण ही सिक्वेन्स कुठे चालली, इन्फिनिटीकडे। म्हणून तुमच्याकडे या सिक्वेन्सला बाउंडेड अबो नाहीये, बाउंडेड अबो नाहीये, दॅट मीन्स दिस इज नॉट सिक्वेन्स इज नॉट अ बाउंडेड। अजून एक्झाम्पल घेतो बघा, एक सिक्वेन्स an इक्वल टू तुमच्याकडे काय आहे 1/n,
बघा 1/n जर मी टर्म्स काढल्या, n ची व्हॅल्यू 1 पुट केली तर 1, 2 पुट करा 1/2, 3 पुट करा 1/3, 4 पुट करा 1/4, 5 पुट करा 1/5 आणि सिमिलरली. ठीक आहे. आता इथं बघा तुमच्याकडे ही सिक्वेन्स जाऊन जाऊन कुठं जाणार आहे बघा, 1/5, 1/6. म्हणजे जर मी इन्फिनिटीकडे चाललो तर लास्टला 1/∞, 1/∞ तुमच्याकडे बघा 1/∞, लास्टला इन्फिनिटीकडे जाणार आहे. म्हणजे यांची व्हॅल्यू इन्फिनिटीकडे चालली, 1/∞ टू किती 0. म्हणजे ही सिक्वेन्स तुमच्याकडे कुठून कुठपर्यंत चाललेली आहे, 1 to 0 कडे चाललेली आहे, 1 to 0 कडे. म्हणजे याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे, मॅक्सिमम व्हॅल्यू, तर याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे, मॅक्सिमम ऑफ an इक्वल टू 1. म्हणजे बाउंडेड अबो किती आहे तुमच्याकडे 1 आहे, आणि बाउंडेड बिलो म्हणजे सगळ्यात कमी व्हॅल्यू मिनिमम किती आहे तुमच्याकडे 0 आहे, त्याला आपण बाउंडेड बिलो. म्हणजे बघा एखाद्या सिक्वेन्सला बाउंडेड अबो पण आहे आणि बाउंडेड बिलो पण आहे, तर त्या सिक्वेन्सला काय म्हणतो आपण, बाउंडेड. म्हणजे ही सिक्वेन्स जी आहे 1/n इज बाउंडेड आहे. म्हणजे हे तुम्हाला समजलं असेल की एखादी सिक्वेन्स चालली आणि ती जर थांबत असेल वरती, तर त्याला आपण म्हणतो बाउंडेड सिक्वेन्स. म्हणजे बघा त्याला बाउंडेड बिलो पण पाहिजे आणि बाउंडेड अबो पण पाहिजे, अशा सिक्वेन्सला काय म्हणतो, बाउंडेड. म्हणजेच काय की मॉड जर घेतला मी एखाद्या सिक्वेन्सचा, तर त्या सिक्वेन्सच्या एका फिक्स टर्म नंतर सगळ्या टर्म्स कशा पाहिजे, छोट्या. बघा इथं जर मी के ची व्हॅल्यू जर 1 घेतली, 1 पेक्षा सगळ्या व्हॅल्यू छोट्या आहेत, म्हणजे काय, मोड ऑफ n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. बघा या सिक्वेन्सच्या सगळ्या टर्म या 1 पेक्षा छोट्या आहेत, म्हणजेच काय घेतलं आपण की हे काय आलं तुमच्याकडे, बाउंडेड सिक्वेन्स आला. मॉडचा मिनिंग असतो की जर एखादी सिक्वेन्सचे टर्म निगेटिव्ह पण असेल, तर ती मॉड मध्ये जाऊन ती काय होते, पॉझिटिव्ह होऊन जाते. म्हणजे काय तुमच्याकडे इथं बघा या एक्झाम्पल मध्ये घेतला होता आपण, काय इथं -1/n म्हणजेच काय की तुमच्याकडे हे सिक्वेन्स जरी मायनस येत असेल याच्यामध्ये, जर मॉड घेतला तर या सिक्वेन्सच्या सगळ्या टर्म पॉझिटिव्ह येतात, आणि पॉझिटिव्ह म्हणजे या 1 पेक्षा सगळ्या टर्म कशा येतात तुमच्याकडे, छोट्या येतात, त्याला आपण काय म्हणतो, बाउंडेड सिक्वेन्स. आता चला आपण एक थेरम पाहूया. हा इम्पॉर्टंट थेरम आहे तुमच्याकडे. बघा हा इम्पॉर्टंट थेरम काय आहे की एव्हरी कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स ऑफ रियल नंबर इज बाउंडेड दाखवायचं आपल्याला, की कोणती कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स असेल तर ती बाउंडेड असते. पहिल्या कॉन्व्हर्जंटची डेफिनेशन काय आहे की एखादी सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट असेल, कॉन्व्हर्जेस टू सपोज एल असेल असं मानूया आपण, तर याची डेफिनेशन आहे, फॉर गिवन ऍप्सलॉंग, एक ऍप्सलॉंग ग्रेटर दॅन 0 देयर एक्झिस्ट एखादा नंबर सपोज सच दॅट काय की मोड ऑफ an मायनस l इज लेस दॅन काय असतो तुमच्याकडे, ऍप्सलॉंग फॉर ऑल n इज देयर एक्झिस्ट k ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू n. ठीक आहे, फॉर ऑल n साठी. म्हणजेच काय, असा एक के भेटतो तुमच्या टर्म, के भेटतो की त्या टर्म नंतर सिक्वेन्सच्या सगळ्या टर्म, सिक्वेन्सचा टर्म आणि त्या l चा डिस्टन्स जो आहे तो ऍप्सलॉंग पेक्षा छोटा असतो, त्याला म्हणतो आपण कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स. ठीक आहे. आता बघा जर एव्हरी कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स बाउंडेड असते, म्हणजे जर एखाद्या सिक्वेन्सला जर कॉन्व्हर्जंट व्हायचं असेल तर ती काय असते तुमच्याकडे, बाउंडेड असते. मग बघा कोणतीही सिक्वेन्स जर तुमच्याकडे कॉन्व्हर्जंट असेल तर ती काय असते, बाउंडेड असते. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. तर आपल्याकडे गिवन काय आहे की सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट आहे, हे गिवन आहे आपल्याकडे, दाखवायचं आपल्याकडे बाउंडेड. तर पहिलं बघा की आपण सपोज करूया पहिला पार्ट, आणि हे दाखवायचं आपल्याला बाउंडेड. दुसरा पार्ट की सपोज केला आपण द सिक्वेन्स an इज अ कॉन्व्हर्जेस सिक्वेन्स, कॉन्व्हर्जेस टू सपोज l. आपण काय मानलं की l ला काय होते, कॉन्व्हर्जेस होते. बाय डेफिनेशन लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ an किती येणार तुमच्याकडे, l. का, कारण की कॉन्व्हर्जेसची डेफिनेशनच आहे, तर लिमिट n टेंड्स टू an इक्वल टू काय आला, l. आता आपण कॉन्व्हर्जेसची डेफिनेशन वापरूया लिमिटची, फॉर ऍप्सलॉंग ग्रेटर दॅन 0, म्हणजे ऍप्सलॉंगची व्हॅल्यू किती व्हॅल्यू आपण 1 वापरली. देयर एक्झिस्ट अ नॅचरल नंबर k सच दॅट, तर तुमच्याकडे काय आहे ना, सच दॅट की डेफिनेशन आपण आता पाहिली, मोड ऑफ an मायनस l इज लेस दॅन काय, ऍप्सलॉंग फॉर ऑल n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू k. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. काय केलं मी की माझ्याकडे हे गिवन होता पार्ट की सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट होतं, म्हणून मी कॉन्व्हर्जंटची डेफिनेशन वापरलेली इथं. आता मला दाखवायचं काय की बाउंडेड दाखवायचं, म्हणजे काय, मोड ऑफ an इज लेस दॅन ऑर इक्वल टू k दाखवायचं आहे, म्हणजे बाउंडेड दाखवायचं आहे. आता याचा वापर करून आपल्याला बाउंडेड दाखवायचं, तर आपण काय करूया, बघा ऍप्सलॉंगची व्हॅल्यू किती घेतली मी, 1 घेतली इथं. ठीक आहे. आता चला डेफिनेशन थ्रू जाऊया. आता मी सपोज केलं मोड ऑफ an इक्वल टू, आता मोड ऑफ an इक्वल टू, मोड ऑफ an मध्ये मी काय करतो, मायनस l करतो आणि प्लस l करतो. काही फरक पडतो का, नाही पडणार. बघा an ला n मायनस l प्लस l 0 होऊन जातो, म्हणून काही फरक पडत नाही.
आता बघा ट्रायंगल इनइक्वालिटी काय सांगते तुमच्याकडं की मॉड ऑफ ए प्लस बी असेल तर आपण जर सेपरेट मॉड केला तर लेस दॅन ऑर इक्वल टू होतो मॉड ऑफ बी. याला म्हणतो आपण ट्रायंगल इन इक्वॅलिटी. म्हणजे दोन संख्याची बेरीजचा जर आपण मॉड घेतला आणि त्याचं जर सेपरेट करायचं असेल तर लेस दॅन ऑर इक्वल टू येतो. पहिल्या टर्मचं सेपरेट मॉड, दुसऱ्या टर्मचं सेपरेट मॉड. मग इथं बघा ही पहिली टर्म आपण वापरलेली, याला दुसरी टर्म म्हणूया. मॉड ऑफ एन मायनस यल पहिली टर्म प्लस मॉड ऑफ यल ही दुसरी टर्म. आता ते इक्वल टू होता, इक्वलच्या टू काय तुमच्याकडे आता लेस दॅन येईल. का? कारण आपण ट्रायंगल इनइक्वालिटी वापरलेली. बघा मॉड ऑफ एन मायनस यल ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे इथं एप्सिलॉन. एप्सिलॉन इक्वल टू किती घेतलंय आपण इथं 1. मग लेस दॅन ऑर इक्वल टू एप्सिलॉन प्लस मॉड ऑफ यल. तर एप्सिलॉन ची व्हॅल्यू आपण किती घेतोय 1 प्लस मॉड ऑफ यल. ओके, ही कशाची व्हॅल्यू आलेली आहे मॉड ऑफ एन ची, एवढी व्हॅल्यू आलेली. आता मॉड ऑफ एन इक्वल टू मी काय घेतो लेस दॅन ऑर इक्वल टू के घेतो किंवा के डॅश घेतो. ओके, तर के डॅश इक्वल टू तुमच्याकडे काही ना 1 प्लस मॉड ऑफ यल ही जर घेतली तर आपल्याला दाखवायचं काय होतं मॉड ऑफ एन इज लेस दॅन के दाखवायचं होता. मला आपल्याकडे के डॅश किंवा के एकच झाला तर तुम्हाला इथं एक लिहावं लागेल जो के डॅश असेल तुमच्याकडं तो कसा घ्यावा लागेल आपल्याला की सगळ्यात मोठी व्हॅल्यू घ्यावं लागेल. सुप्रीमम ऑफ कुणाचं मॉड ऑफ ए1 किंवा मॉड ऑफ ए2 सगळ्यात मोठी व्हॅल्यू घ्यावं लागेल मॉड ऑफ ए3 किंवा अँड डॅश किती 1 प्लस मॉड ऑफ यल. ठीक आहे, असं तुम्हाला हे घ्यावं लागेल. तर हे झालं तुमच्याकडे के डॅश. म्हणजे आपण काय घेतलं की लिमिट कॉन्व्हर्जंट होती, दाखवलं काय तुमच्याकडे मॉड ऑफ एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू के. त्याच्यावर आपण असं समजू शकतो काय की मॉड ऑफ एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू के डॅश दाखवला. म्हणजेच ही सिक्वेन्स कशी झाली एन इज अ बॉन्डेड. म्हणजे आपल्याकडे कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स होती त्याला दाखवलं आपण काय बॉन्डेड सिक्वेन्स. ओके, हे झालं याचं प्रूफ. आता एक दुसरा आहे बघा कॉन्व्हर्स. म्हणजे बॉन्डेड असेल तर कॉन्व्हर्जंट असेल का असं काही जरूर नाही. एखादी सिक्वेन्स बॉन्डेड आहे पण ती कॉन्व्हर्जंट असेल का बघा इथं त्याचं मिनिंग समजतो. एखादी सिक्वेन्स जर कॉन्व्हर्जंट असेल सीजीटी असेल तर ती बॉन्डेड असतेच असते, त्याला ऑलवेज बॉन्डेड असते. पण एखादी सिक्वेन्स जर बॉन्डेड असेल तर ती अशी काही जरुरी नाही ती की काय असेल कॉन्व्हर्जंट असेल. फॉर एक्झाम्पल बघा आता एक्झाम्पल आपण -1 रेस टू एन. -1 रेस टू एन ही बॉन्डेड सिक्वेन्स आहे. ही सिक्वेन्स कशी आहे बॉन्डेड आहे पण नॉट अ कॉन्व्हर्जंट. कॉन्व्हर्जंट नाही का कारण की याचं जर लिमिट काढलं मी लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ -1 रेस टू एन याचे दोन लिमिट येतात, एक +1 येतो एक -1 येतो. आणि ज्या संख्येचं दोन लिमिट येतात ती सिक्वेन्स कशी असते कॉन्व्हर्जंट नसते. जर सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट असेल तर त्याचा फक्त एकच लिमिट आला पाहिजे होता, पण इथे एकदा +1 येतो एकदा -1 येतो. म्हणून ही सिक्वेन्स बॉन्डेड आहे बट नॉट अ कॉन्व्हर्जंट. आता इथं बघा आपल्याकडं की आपण एक एक्झाम्पल आहे शो दॅट द सिक्वेन्स एन इज अ डायव्हर्जंट सिक्वेन्स. ही सिक्वेन्स डायव्हर्जंट दाखवायची आहे. तर वरच्या थेरमचा वापर करून आपल्याला ही सिक्वेन्स डायव्हर्जंट दाखवायची. तर पहिला आपण ही सिक्वेन्स जर बाउंडेड दाखवली, बाउंडेड नाहीये तर बाउंडेड नसेल तर ती सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट असेल का नाही. तर सिक्वेन्स जर कॉन्व्हर्जंट व्हायचं असेल तर त्याला बाउंडेड हवंच लागेल. मग आपण हे दाखवूया की ही बाउंडेड सिक्वेन्स नाही, ही बाउंडेड नाहीये म्हणजे ही कॉन्व्हर्जंट पण नाहीये. सपोज दॅट द सिक्वेन्स बघा द सिक्वेन्स एन इज कॉन्व्हर्जंट आपण सपोज केला. ही सिक्वेन्स जर कॉन्व्हर्जंट असेल तर बाउंडेड असेल. बाय थेरम आपण आता जो थेरम पाहिला त्याच्यानुसार ही काय असेल बाउंडेड. बट द सिक्वेन्स एन इज क्लिअरली बाउंडेड आहे का नाही. ही सिक्वेन्स कशी आहे अनबाउंडेड आहे. त्याला बाउंडेड बिलो आहे पण बाउंडेड अबो आहे का नाहीये. म्हणून ही सिक्वेन्स अनबाउंडेड आहे. आणि अनबाउंडेड सिक्वेन्स असेल तर ती कधीही कॉन्व्हर्जंट नसते, ती कशी असते डायव्हर्जंट असते. ठीक आहे, म्हणजे कोणती सिक्वेन्स बघा n² पण एक सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट नसेल का कारण ही अनबाउंडेड सिक्वेन्स आहे. अनबाउंडेड सिक्वेन्स म्हणजे बघा कशी की याचं जर मी एलिमेंट काढले 1 4 9 नंतर 16 ही कुठे थांबते का कुठंच थांबत नाही, ही चालली इन्फिनिटी कडे. मग ही इन्फिनिटी कडे चालली तर ही बाउंडेड आहे का नाही अनबाउंडेड आहे. आणि अनबाउंडेड सिक्वेन्स हे कॉन्व्हर्जंट नसतं. आता बघा अजून एक एक्झाम्पल आहे, हा एक्झाम्पल IMP आहे. बघा हा एक्झाम्पल पाहूया. या एक्झाम्पल मध्ये बघा त्यांनी सांगितलं काय की शो दॅट -1 रेस टू एन इज बाउंडेड आहे. आताच पाहिलं आपण पण त्यावेळेस फक्त सांगितलं आपण. बघा बाउंडेड आहे बट नॉट अ कॉन्व्हर्जंट. आता आपण जे पाहिलं होतं थेरम काय होता की एखादा सिक्वेन्स जर कॉन्व्हर्जंट असेल तर ती बाउंडेड असते. आता काय पाहिजे आपल्याला की एखादा सिक्वेन्स जर बाउंडेड आहे पण ती कॉन्व्हर्जंट असेल की त्याची काही गॅरंटी नाही. मग ते आपण इथं प्रूव्ह करूया की -1 रेस टू एन ही जी सिक्वेन्स आहे ती बाउंडेड आहे बट नॉट अ कॉन्व्हर्जंट. चला दाखवूया आपण कॉन्व्हर्जंट आहे की नाही. मग पहिल्या याच्यामध्ये आपल्याकडे गिवन पार्ट काय आहे तुमच्याकडे की ही सिक्वेन्स बाउंडेड आहे.
ठीक आहे, बाउंडेड आहे हा पहिला पार्ट दाखवा आणि आपल्याला प्रूव्ह करायचं की ही नॉट अ कॉन्व्हर्जंट आहे. ओके, तर पहिल्या पार्ट मध्ये बघा की तुमच्याकडे ही सिक्वेन्स जी आहे फॉर n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर मॉड ऑफ an इक्वल टू -1 इक्वल टू 1. का तर -1 मध्ये प्लस n पण येतो, +1 पण येतो, -1 पण येतो. मॉड घेतल्यामुळे हे पॉझिटिव्ह झालं. मग हे तुमच्याकडे ही सिक्वेन्स बाउंडेड आहे, तर सिक्वेन्स इज बाउंडेड. ठीक आहे, कारण याचे दोनच टर्म येतात, एक +1 येते आणि एक -1 येते, म्हणून याच्या बाउंडेड अबो आहे. बघा हे बाउंडेड अबो बाय 1 आणि बाउंडेड बिलो बाय -1, म्हणजे दिस इज बाउंडेड. आता बाउंडेड आहे तर दुसरे फॅक्ट काय असेल आपल्याकडे, हे कॉन्व्हर्जंट नाही हे दाखवायचं आहे आपल्याला. आता कॉन्व्हर्जंट नाहीये याचा मिनिंग आपण दाखवूया. बघा दुसरं आपल्याला दाखवायचं की नॉट अ कॉन्व्हर्जंट. तर सिक्वेन्स तुमच्याकडे an इक्वल टू काय -1 आहे, -1 आहे. तर आपण बघूया ही सिक्वेन्स. आता बघा आपल्याला कॉन्व्हर्जंट नाहीये पण आपण अझम्पशन दाखवूया. अझम्पशन म्हणजे काय की त्याच्या अपोजिट घेऊया. नॉट अ कॉन्व्हर्जंट आहे, आपण सपोज करूया की ही सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट आहे. तर आपण अझम्पशन किंवा कॉन्ट्राडिक्शन करूया. आता आपल्याला हे कॉन्ट्राडिक्शन प्रूव्ह करायचं म्हणजे आपण काय करणार, याचं उलट सपोज करणार की आपल्याला दाखवायचं नॉट अ कॉन्व्हर्जंट, पण आपण सपोज काय करणार हे कॉन्व्हर्जंट आहे. बघा ही सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट आहे, आपण असं सपोज करूया. काय केलं मी, ही सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट आहे. बघा सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट आहे तर कॉन्व्हर्जंटची डेफिनेशन काय आहे तुमच्याकडं की कॉन्व्हर्जन्स बाय डेफिनेशन ऑफ कॉन्व्हर्जन. आताच पहिला आपण काय फॉर ऍब्सोल्यूट ग्रेटर दॅन 0 देयर एक्झिस्ट नॅचरल नंबर k सच दॅट काय की फॉर ऑल n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू k मॉड ऑफ an मायनस a. आता बघा तिथे l घेतलं होतं मी, तुम्ही कॉन्व्हर्जेस टू a घेतलाय तर a ला a घ्यावं लागेल. तर ही झाली तुमच्याकडे मॉड ऑफ an मायनस a इज लेस दॅन एप्सिलॉन. ही कॉन्व्हर्जनची डेफिनेशन वापरली. का वापरली आपण, कारण की आपण सपोजच केलंय की ही सिक्वेन्स कशी आहे तुमच्याकडे कॉन्व्हर्जंट आहे. मग कॉन्ट्राडिक्शन आपण काय करणार, जे आपण घेतलेलं आहे ते रॉंग आहे हे दाखवायचं आपल्याला. तर मग कॉन्ट्राडिक्शन बघा, आणि आपण हे घेताना आपण एप्सिलॉन पण कसा घेऊया की चूज एप्सिलॉन जो आहे तुमच्याकडे 0 आणि 1 च्या मध्ये स्ट्रिक्टली बघा 1 पेक्षा छोटा आणि 0 पेक्षा मोठा असा घेतला. फॉर एक्झाम्पल तुम्ही एप्सिलॉन इक्वल टू 0.5 घेऊ शकता, 0.1 घेऊ शकता, 0.2 घेऊ शकता, पण 1 पेक्षा मोठा नाही आणि 0 पेक्षा छोटा नाही असा एप्सिलॉन कोणताही घेऊ शकता. तर बघा इथं मॉडचे डेफिनेशन काय सांगतो तुमच्याकडे मॉड की बघा मॉड ऑफ सपोज तुमच्याकडे an असेल लेस दॅन एप्सिलॉन. तर आपण ज्यावेळेस मॉड काढू त्यावेळेस तुमच्याकडे मॉडची बघा तुम्ही पहिल्यापासून लेक्चर पाहत असाल तर तुम्हाला माहित असेल की मॉड म्हणजे काय. तर मॉड काढला मी तर an मायनस लेस दॅन एप्सिलॉन. ओके, म्हणजे बघा मॉड काढल्यानंतर जो एप्सिलॉन आहे तुमच्याकडे तो मायनस एप्सिलॉन टू प्लस एप्सिलॉन झाला. ठीक आहे, तर इथं पण सेम आहे की जर याचा मी मॉड काढला तर बघा इथं मॉड काढला कशाचा, इथं बघा तुमच्याकडे काय होता मॉड ऑफ an मायनस a लेस दॅन काय होता एप्सिलॉन. ओके, जर मी याचा मॉड काढला तर काय तुमच्याकडे मायनस एप्सिलॉन मॉड ऑफ an मायनस a इज लेस दॅन एप्सिलॉन. बघा इथं मॉड काढल्यामुळे काय झालं की मायनस एप्सिलॉन टू प्लस एप्सिलॉन. आता इथं बघा हा तुमच्याकडे हा मायनस a आहे, हा मायनस a इकडे गेला प्लस होतो आणि इकडे गेला तरी काय होतो तो प्लस. मग मी काय घेतला दोन्ही साईडला हा पाठवून दिला a, इकडे येऊन काय झाला तो प्लस, हा मायनस एप्सिलॉन ऍज इट इज, आणि हा तुमच्याकडे कोण राहिला आता an लेस दॅन, कारण हा मायनस आता दोन्ही साईडला पाठवून दिला सेम a प्लस एप्सिलॉन, कारण हा मायनस होता तो दुसऱ्या साईडला गेल्यानंतर काय होतो प्लस. म्हणून तुमच्याकडे बघा ही पुढची स्टेप काय आली मायनस a मायनस एप्सिलॉन an आणि a प्लस एप्सिलॉन. ठीक आहे, आल्यानंतर आपण काय करूया आता इन पर्टिक्युलर सिन्स आपण याच्यामध्ये जो सिक्वेन्स आहे तुमच्याकडं जी -1 जी सिक्वेन्स आपण घेतोय त्या सिक्वेन्स मध्ये दोन टाईप राहतात. बघा कशी, एक तर -1 तुमच्याकडे 2k म्हणजे ऑड आणि -1 2k प्लस 1 म्हणजेच कोणती इवन, याला म्हणतो आपण इवन आणि याला म्हणतो आपण ऑड. मग ज्यावेळेस तुमच्याकडे मायनसची पॉवर ऑड असेल इवन असेल त्यावेळेस आन्सर येतो +1 आणि ज्यावेळेस मायनसची पॉवर तुमच्याकडे ऑड येते त्यावेळेस -1 येतो आन्सर. बघा a2k म्हणजे काय तुमच्याकडे ऑड टर्म्स इवन टर्म्स +1 येतो आणि तुमच्याकडे ऑड टर्म्स जे आहेत काय ते -1 येतं. मग आपण एकदा +1 घेऊया आणि एकदा -1 घेऊया सिक्वेन्स मध्ये. तर सिक्वेन्स काय आली तुमच्याकडे a मायनस एप्सिलॉन an आणि a प्लस एप्सिलॉन. ओके, हे आपण इथपर्यंत काढलेलं आहे. आता सिक्वेन्सच्या दोन टर्म आहेत तुमच्याकडे इथं. ठीक आहे, एकदा काय घेऊया +1 घेऊया a मायनस एप्सिलॉन लेस दॅन +1 इज लेस दॅन a प्लस एप्सिलॉन. एक झालं, त्याला इक्वेशन नंबर 1. दुसरं घ्या a मायनस एप्सिलॉन लेस दॅन, आता +1 च्या काय घेतलं मी -1 लेस दॅन a प्लस एप्सिलॉन, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. ठीक आहे, मग इथून काय आलं तुमच्याकडं की बघा पहिल्या केसेस मध्ये आपण इतका पार्ट घेऊया 1 इज लेस दॅन 1 प्लस एप्सिलॉन. इथं बघा घेतलं काय 1
ए प्लस एप्सिलॉन. आणि दुसरी गोष्ट कुठून घेतली तुम्ही, तर बघा पहिल्याच्या मधून काय घेतलं, 1 ए प्लस एप्सिलॉन. तर जो तुमच्याकडे हा एप्सिलॉन आहे, हा एप्सिलॉन तो इकडे पाठवला, काय झाला 1 मायनस एप्सिलॉन. ठीक आहे. मग बघा हा ज्या साईडने ओपन होता, ए साईडने ओपन होता, तर ए साईडने ओपन असंच ठेवलं आपण पहिल्याच्या मध्ये. आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये मी काय करतो, -1 हा एवढा पार्ट घेतो. आता हा पार्ट घेतो काय इथं, याला आपण असं पण लिहू शकतो काय की -1 हा याच्या गर्दन ए मायनस एप्सिलॉन असं पण लिहू शकतो. का, कारण हा ज्या साईडने ओपन आहे त्या साईडनेच ओपन ठेवलाय. मग इथून बघा तुमच्याकडे हा जो एप्सिलॉन आहे मायनस एप्सिलॉन, तो इकडे आला काय होईल प्लस. मग -1 आणि हा एप्सिलॉन प्लस हा झाला तुमच्याकडे दुसऱ्या इक्वेशन मधून घेतलेला आहे. म्हणजे पहिल्या इक्वेशन मधून हा पार्ट घेतला, एप्सिलॉन इकडे पाठवला. दुसऱ्याच्या मधून तुमच्याकडे हा पार्ट घेतला आणि एप्सिलॉन इकडे पाठवून दिला. हा इकडे मायनस एप्सिलॉन होता, इकडे पाठवून दिला प्लस झाला. इकडे प्लस एप्सिलॉन होता, इकडे आला काय झाला तो मायनस झाला. आता हे दोन्ही कंबाईन करूया. बघा हे दोन्ही जर कंबाईन केलं मी, तर दोन्ही कंबाईन केल्यानंतर काय तुमच्याकडे ए ची व्हॅल्यू जी आहे 1 मायनस एप्सिलॉन पेक्षा मोठी आहे, आणि इथं किती तुमच्याकडे ए ची व्हॅल्यू जी आहे त्याच्यापेक्षा छोटी आहे. मग इथं जर कंबाईन केलं 1 मायनस एप्सिलॉन याच्यापेक्षा मोठा आहे हे, आणि दुसरी तुमच्याकडे काय आहे की ए पेक्षा कोण मोठा आहे, -1 प्लस एप्सिलॉन मोठा आहे. ठीक आहे. हे कंबाईन केल्यानंतर आता हे कंबाईन करूया. आता कंबाईन केल्यानंतर इम्प्लाइज दॅट तुमच्याकडे 1 मायनस एप्सिलॉन, आणि इथं हा जो आहे हा एक काढून देऊया. आता इथं तुमच्याकडे हा बाजूला सोडून द्या, 1 मायनस एप्सिलॉन -1 प्लस एप्सिलॉन, हा दोन पार्ट घेतला, एक काढून टाकला. हा -1 प्लस जो आहे तो इकडे आल्यावर काय झाला प्लस, आणि हा मायनस एप्सिलॉन इकडे आल्यावर काय झाला प्लस. म्हणजे हा -1 इकडे आल्यावर प्लस झाला, म्हणजे 1 + 1 2 झाले. हा मायनस एप्सिलॉन इकडे आल्यावर काय झाला तो प्लस झाला. मग 2 इज लेस दॅन 2 एप्सिलॉन. मग 2 गेट कॅन्सल, इथं राहिला 1, इथं 2 गेट कॅन्सल, इथं राहिला एप्सिलॉन. मग 1 इज लेस दॅन एप्सिलॉन. पण आपण एप्सिलॉन जो घेतलाय बघा, एप्सिलॉन जो आहे तो 1 पेक्षा मोठा झाला, पण आपण एप्सिलॉन कसा घेतलाय, स्ट्रिक्टली 1 पेक्षा छोटा घेतलेला आहे. पण इथं तुमच्याकडे एप्सिलॉन जो आहे 1 पेक्षा मोठा आला, म्हणजे आपण जे सॉल्व्ह घेतलेलं आहे हे जेवढं सॉल्व्ह केलं आहे घेऊन, म्हणजे आपण जो सपोज केला होता की सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट आहे, तर सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट नाहीये. सिक्वेन्स जर कॉन्व्हर्जंट असता तर हे ट्रू नसतं झालं, हे ट्रू नसतं झालं. म्हणून तुमच्याकडे जे आपण सपोज केलेलं होतं सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट आहे, ती सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट नसून ती सिक्वेन्स कशी आहे, डायव्हर्जंट आहे. म्हणजे आपण अजम्पशन घेतलं होतं, सपोज केला होता, ते रॉंग आहे. ते कॉन्व्हर्जंट नसून ती कशी आहे, सिक्वेन्स बॉन्डेड आहे बट नॉट अ कॉन्व्हर्जंट. अशा पद्धतीने आपण हा लेक्चर 4 पाहिला आहे. आता आपण लेक्चर 5 पाहणार आहोत. लेक्चर 5 मध्ये आपल्याला पाहायचं आहे काय की अल्जेब्रा ऑफ लिमिट्स. पुढच्या लेक्चर मध्ये पाहूया आपण अल्जेब्रा ऑफ लिमिट. चला तर भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. थँक्यू.